सुटसुटीत झाले. आठ रेडी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे माझ्या चुलत नंदेचा केलवण आहे, म्हणजे मिस्टरांच्या मामाच्या मुलीचं केलवण आहे. तर त्याचीच थोडी तयारी करते. डेकोरेशन केले थोडंसं छोटंसं, आणि जेवणाची काय काय तयारी करते ते दाखवते. माझी काही जास्त तयारी केली नाही, पटापट सगळं आवरलं आहे. तर दाखवते मी डेकोरेशन वगैरे कसं केलं आहे आणि जेवणामध्ये काय काय केलं ते. आमची तयारी चालली आहे. कृपा थोडी हेल्प करते आणि मी तर सकाळी लवकर उठून थोडा डेकोरेशन केलं छोटासा, जास्त काय केलं नाही कारण जे होतं ते फुलं वगैरे लावलीत मी. असं आमचं डेकोरेशन आहे. अजून चाललं आहे, थोडं थोडं करायचं, अजून बरंच पसार आहे. आता जेवणाची काय काय तयारी केली ते दाखवते पटकन. इथे सगळी स्वयंपाकाची तयारी केली. सकाळी बटाटे वगैरे उडून ठेवलेत, तांदूळ भिजत ठेवायचे आहेत, आणि सगळं रात्री सगळं भाज्या वगैरे आणून सगळ्या साफसूफ केल्यात. कांदे वगैरे चिरायचे आहेत. ह्या भाज्या सगळ्या रात्रीच कापून ठेवल्या डब्यामध्ये, आता पाण्यात टाकलेत भिजत. आणि बाकीची पण सगळ्याची तयारी चालू आहे. म्हणजे बघा, शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेत, भेंडी मसाला करायचा आहे, बिर्याणी करायची आहे, खीर करायची आहे, खूप काही करायचं आहे. दाखवतेच मी आता काय काय करणार आहे ते हळूहळू. तर इथे मी आता पनीर टिक्का घेते करायला पहिले, आणि इथे खिरीसाठी तांदूळ शिजत ठेवलेत. खीर करायचे, मँगो खीर करायचे तांदळाची. पनीर आहे, 1.5 किलो पनीर आहे जवळजवळ. भेंडी मसाला नंतर करीन. आणि हे बिर्याणीचं भाज्या आहे, सगळ्या कापून ठेवल्यात रात्रीच, तर त्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात. आणि हा कांदा आहे, ह्याची पेस्ट करते, आणि यातले टोमॅटो घेते 3, आणि त्याची पण पेस्ट करते. आणि हे पनीर टिक्कासाठी शिमला मिरची आणि कांदा असं चौकोनी तुकड्यामध्ये फ्राय करून घेते. आता हे सगळं फ्राय करते आणि याची बाकीच्या पेस्ट करून दाखवते तुम्हाला थोडक्यामध्ये भाजी कशी करायची. आणि आमची कृपा तयार झाली, आणि कृपाने मला भरपूर हेल्प केले. काल सगळी साफसफाई तिने केली आहे ना, सगळी साफसफाई केली, आणि आता पण ती मला जेवणाला हेल्प करणार आहे. काय करशील आता? बटाटी आहेत ना, ती सोलून घे जा, आणि कापून पण घे. ओके. मी ना काल काम केलं तर आईने मला 2 आईस्क्रीम दिली. 3 आज्ञाच्या वाटणीच्या पण तिने काल काम केलं ना, सगळं साफसफाई करून दिली मला, सगळं घर क्लीन करून दिला, म्हणून तिला 3 आईस्क्रीम दिल्या मी, है ना. 4 कशा? हा, रात्री पण बरोबर 4 आईस्क्रीम खाल्ल्या तिने. बटाटी सोल, आणि मी तर भाजी पटापट दाखवते. बटाट कशी फ्राय करते, म्हणजे कशी टाकते. पनीर टिक्काची पहिली भाजी करते, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी करते, आणि त्याच्यानंतर भेंडी मसाला करते, आणि बिर्याणी एकदम लास्ट करते. शिमला मिरची आहे, शिमला मिरची कांदा अर्धवट कच्चा ठेवला आहे, जास्त शिजवायचा नाही आहे, त्याच्यामुळे ते चांगलं लागतं. तसंच ठेवायचं, काढून टाकायचं. पेस्ट आहे, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट आहे. सगळे मसाले काढलेत. लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी मिरची पावडर, मसाला आहे, गरम मसाला आहे, धणे पावडर आहे, आणि हळद आहे. आणि इथे 2 मॅगी क्यूब मसाला घेते, ते पण याच्यामध्ये फोडून टाकते. मसाले टाकते. आणि ही काजू आणि टोमॅटोची पेस्ट आहे, ती टाकते याच्यामध्ये.
पाव वाटी तांदूळ होते बासमती, सगळं याच्यामध्ये घेते याला. बारीक काप जरा. रेडी. थोडे ड्रायफ्रूट टाकते. बटाट्याची भाजी इथे माझी बटाट्याची भाजी रेडी झाली. बिर्याणीच्या भातासाठी सगळं खडे मसाले टाकून पाणी गरम करत ठेवले. म्हणजे उकळलं पाणी की हा तांदूळ टाकेल. 1 तास भिजत ठेवलेला मी. 1 किलो तांदूळ आहे आणि 1 किलोच्या थोड्यावरती भाज्या आहेत त्या. आणि इकडे 1 किलो कांदा आहे. हा फ्राय करते मस्तपैकी आणि त्याच्यानंतर बिर्याणी करते. इकडे भात झालाय, अर्धा शिजलाय. फ्राय करून झालंय. जवळ 15-20 मिनिटं जास्त गेली. 1 किलो कांदा होता. 1 किलो मग कांदा तळायला भरपूर टाइम लागतो. आता मी बिर्याणीची फोडणी करते. कांदा आणि टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट थोडी परतवून घेतले आणि ते मसाले टाकले सगळे. लाल तिखट आहे, घरचा मसाला आहे, गरम मसाला आणि मॅगी क्यूब मसाला आहे. वाशीचा बिर्याणी मसाला आहे, खूप मस्त आहे आणि बिर्याणी खूप छान होते याच्याने. वाशी मसाले म्हणून आहे. बिर्याणी बहुतेक आता मी याच्यानेच बनवते, पण मसाला खूप मस्त आहे, भारी एकदम. म्हणजे बिर्याणी चांगली होते त्याच्याने एकदम. थोडा टाकते याच्यामध्ये. मेथी आहे, साखर आहे, मीठ आहे. मध्ये कांदा मी फोडणीला जास्त नाही टाकला. हा तळलेला कांदा टाकते याच्यात. सगळ्या भाज्या टाकते. मस्त आहे बघा. आमचे पाहुणे आलेत आणि पाहुण्यांना कामाला लावले. आल्याला मी. ही नवरीबाई आहे आमची, दिव्याताई, मामांची मुलगी यांच्या. आणि ही पण यांच्या मामांची मुलगी आहे, ममताताई. हाय. आणि ही दुसऱ्या मामांच्या मुलीची मुलगी, भाची आहे. आणि ही पण बहीण जी छोटी. आणि आमची कृपा बिचारी काम करते सकाळपासून. मला दमवली तिला मी आज. तिने कालपासून करते काम. कालपासून साफसफाई चालू तिची. सगळे खण बिण साफ केले तिने. सगळं आवरावरी केली तिने कालपासून. पाहुणे येणार आहेत म्हणून. डेकोरेशन करतात ते उद्ध्वस्त करतात ते माहिती नाही ना. डेकोरेशन कोणी केला? तू केला? दोघांनी मिळून केला? अरे वा वा मस्त. अच्छा. तरी त्या जेवणामध्ये पटापट सांगते तुम्हाला काय काय केले ते. पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे, गुलाबजाम आहे, मँगोची खीर आहे, आंब्याची खीर आहे, मँगो टाकला त्यामध्ये. आणि पनीर टिक्का आहे धाबा स्टाईल. कोशिंबीर आहे, भेंडी भरून केली, थोडा चुरा झालाय, गाई घेत केलीच म्हणून. भजी आहे बटाट्याची. मस्तपैकी बिर्याणी पण रेडी झाली बघा. छान असे सुटसुटीत झाले. रेडी आहे. इथे केळवणाची सगळी तयारी झाली. छान असं छोटासा डेकोरेशन केलंय. पण आमची नवरीबाईला आवडलं. आवडलं की नाही ताई? कसं आहे? आणि आता जेवण कसं झालं ते सांगा. आणि तुम्हाला काय काय आवडतं पहिले ते सांगा. सगळं फेवरेट आहे. म्हणजे न सांगता सगळं समजलं मला. न सांगता तुमच्या मनातलं कळलं मला काय काय आवडतं ते.
नॉनव्हेजपेक्षा व्हेज भारी ना. पण ॲक्च्युली कैलवडाला व्हेज चांगलं वाटतं असं, म्हणजे आता एवढं सगळं तयारी केली तर असं. पनीर ढाबा स्टाईल पनीर आहे, पनीर टिक्का. एक घास बिर्याणीचं खाऊन बघा, बिर्याणी कशी झाली. सगळं खाऊन बघा, हॉटेल स्टाईल. ती रेस्टॉरंट स्टाईलच केली भाजी तशी. पण ती भाजी ॲक्च्युली म्हणजे सगळ्यांना आवडते ती भाजी केलेली. म्हणजे त्या टाईपमध्ये मी चिकन पण करते ना ढाबा स्टाईल, तर तो चिकन पण सगळ्यांना आवडतो. असं झाली, छान झाली भाजी, मस्त एकदम सुंदर जेवण. आवडलं? काय काय आवडलं? भेंडीची भाजी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी खूप सुंदर झालेली आहे. तांदळाची खीर आहे, त्याच्यामध्ये मँगो टाकलाय मी, ऍड केले. मस्त एकदम छान जेवण. थँक्यू. बोलतच नाही काय. अशी कशी ब्लॉगर आहे ना. मामी छान आहे. मामी छान नाही, जेवण छान आहे का सांग. होममेड आहे, होममेड. तुम्हाला 3 दिले. गणेश लकी आहे. नाही, पोरं खातात, मी जास्त नाही खात. मला पण त्रास होतो कसा दुखतो. आईस्क्रीम साठी ते दुसरं ठेवून. हा, जेवण बिवण भरपूर भेटतं. काय वाटतं तुला? गुरुवार पासून सगळ्यांनी यायचं लग्नाला. कन्फ्युज झाले, लग्नाच्या आधीच कन्फ्युज झाले. दे ना, आता घरात आले दे ना. माणसं घाबरले असेल एवढं जोरात डोकं पडलं. गुरुवार पासून नाही, आधीपासूनच. आतापासून असं डिपार्टमेंट नवीन चेंज केलं लगेच. तुम्ही कसे 15 दिवस सुट्टी काढून जाल तिकडे असेल ना, मग तिथे 15 दिवस. कृपा खुश झाली. काय माहिती लग्नाला जायचं म्हणून. हो हो नक्की. चला चालले आमचे पाहुणे. केलवण वगैरे झालंय आणि तर सगळं आता डेकोरेशन वगैरे काढते मी. एकदम छोटासाच डेकोरेशन केला, पण आवडलं त्यांना, मस्त छान झाला केलवण. त्यांनाही सगळ्यांना आवडला केलवण पण, म्हणजे सगळं डेकोरेशन पण आवडलं आणि सगळ्यांना जेवण खूप आवडलं. आईस्क्रीम पण आवडलं, कारण सगळं होममेड होतं. फक्त गुलाबजाम बाहेरचे होते, बाकी सगळं होममेड केलेलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांनाच सगळं खूप आवडलं. तर चला केलवण पण संपला आणि हा आता ब्लॉग पण आता इथे मी एंड करते. मंडळी, आजचा आमचा केलवणाचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत